आपल्यावरती जे परिस्थिती आली आहे ती इतर बहुजनावरती, दलितावरती, शूद्र लोकांवरती येऊ नये त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि पीपल एज्युकेशन सोसायटीच्या मार्फतीनं सिद्धार्थ कॉलेज असू द्या, मिलिंद कॉलेज असू द्या, अशा वेगवेगळे कॉलेज, महाविद्यालय हे करून एक दलितांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ ऐकलेला आहे, वाचलेला आहे. मनुस्मृतीबद्दल बऱ्याच गोष्टी येत पण राहतात टीव्हीमध्ये, सोशल मीडियामध्ये, की मनुस्मृती आणावी किंवा न आणावी याबद्दल. नेमकं मनुस्मृती आहे काय? मनुस्मृती म्हणजे असा एक ग्रंथ आहे जे फक्त वर्णवर्चस्ववादी हिंदू लोकांनाच फक्त त्याचे काही विशिष्ट समाजातील एका विशिष्ट वर्गापुरतेच विशिष्ट वर्गालाच अधिकार दिले गेलेले आहेत. त्याला स्त्रियापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, शूद्र दलितांना त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता जे काही तत्व आहे ते तत्व त्या मनुस्मृतीमध्ये आढळत नाही. थोडक्यात जर सांगायचं असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय ही जी काही तत्व आहेत ही तत्व बहुजन लोकांमध्ये, दलित लोकांमध्ये किंवा जे काही समाजात तळागाळातले घटक आहेत त्या तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्यघटना केलेली आहे.